हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। चल आणि कैलास मॅच सुरू होण्याच्या अगोदरच एका कॅश प्राईज झालंय। आता खरी रंगत वाढणार, आता मॅचला खरी म्हणजे आता जो एटीएम आहे ना, एटीएम ओपन झालाय। जितेंद्र भोईर यांच्याकडनं 3 चौकार 3 षटकार 3 विकेट 1500 रुपये। जितेंद्र भोईर अर्थात टोटू यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे। 3 चौकार 3 षटकार 3 विकेट 1500। आणि एका हातामध्ये एकाने खेळाडूने जर कॅच घेतला तर त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। पुन्हा एकदा आपलंही स्वागत आहे। सलामी जोडी मैदानावरती लगेच पाठवा। नायगाव टीम, एकविरा नायगाव। तर वेळ थोडासा झाला होता ज्यावेळेला भारत जे भोईर समोरच्या कक्षामध्ये होते त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं की हा सामना कदाचित 3 षटकांचा होऊ शकला असता, फक्त आपले आग्रह करतात 4 षटकांचा सामना आहे, वेळ वाया जाणार याची काळजी घ्या। कैलास महत्त्वाचा मॅच आहे, अर्नाळा वर्सेस नायगाव। वसई तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट टीम एकमेकांसमोर आले आहेत। आता ही लढत अप्रतिम होणार। नक्कीच दोन्ही बघितलं आपण तर समुद्राच्या किनारपट्टीवरील बघितलं आपण तर संघ आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूने बघितलं तर नायगावचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर अर्नाळाचा संघ पाहायला मिळतोय। काय अर्नाळा संघ पुढे येईल की काय नायगाव संघ पुढे येईल, काय नायगाव संघ या ठिकाणी पुढे पाऊल टाकेल की काय अर्नाळा संघ पुढे पाऊल टाकेल, बघायचं आहे। 4 षटकांचा सामना आहे आणि पहिले षटक हे पॉवर प्लेच असणार आहे। आणि वसई तालुक्यातला बरंचसं क्रिकेट कैलास आपणही साक्षीदार आहेत। म्हणजे प्रत्येक वेळेला अर्नाळा असेल, नायगाव आहे, तिथून आपण त्या दिवशी वसईचा संघ सुद्धा मैदानावरती खेळला आहे। जुचंद्रचा संघ आहे, कोपरी असेल, नारंगीचे ताणीव, या सर्व संघांनी आज वसईचं क्रिकेट फार उंचीवरती नेऊन ठेवले आहे। त्यापैकी वन ऑफ द बेस्ट टीम, 2 सर्वोत्तम संघ एकमेकांसमोर आहेत। पाठीमागे काय घडलं या सीझनमध्ये, किती वेळा नायगावने अर्नाळ्याला हरवले आणि अर्नाळ्याने नायगावला किती वेळा हरवले मॅटर करणार नाही आहेत। हा सामना महत्त्वाचा आहे। सेमीफायनलचा मॅच, फायनलचे दरवाजे उघडणारा आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जाणारा हा रस्ता आहे। नक्कीच म्हटलं तर डायमंड कट्स द डायमंड, ज्या पद्धतीने हिरा हिरेला कट करतो त्याच पद्धतीने बघायचं आपल्याला कोणता संघ कोणत्या संघाला या ठिकाणी पराभूत करतोय। रुपेश आणि बघितलं आपण शैलेंद्र ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते। रुपेश कोळी बघितलं स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि शैलेंद्र गोडेकर बघितलं आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय। गोलंदाज एंडकडनं बघितलं आपण तर अमित सारखा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडूला ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद, पंचांचं बोट सर्व वरती पाहायला मिळतंय। पहिला आद्रा बसतो एकविरा नायगाव या संघाला। चला गाणं घेऊ। मला वाटतं 2 दिवस अगोदर आलेलं आहे, काही प्रेक्षक वर्ग परवा दिवशी आलेला आहे, काही प्रेक्षक वर्ग काल आलेला आहे आणि काही प्रेक्षक वर्ग आज आलेला आहे। तुकाराम मंगेला काही जावं 2-3 दिवसापासून आले आहेत असंही आहे आणि कैलास सुद्धा आहे त्याच्यामध्ये। काल दर्शन घेण्यासाठी स्पेशल आलेलं होतं आणि आज नेहमीप्रमाणे मिळणे मॅचसाठी। नाही, ही स्पर्धा अशी आहे, ही स्पर्धा आहे प्रत्येकाला माहिती आहे। हनुमान जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि कैलास पाटीलचं वेगळं नातं आहे या पांजू गावाशी आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला सुद्धा समालोचन करण्याची संधी मिळाली होती। गेले 2 वर्ष आपण आलो होतो या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला समालोचन करण्यासाठी आणि हे 3रं वर्ष आहेत। फक्त एक योगायोग आहे, थोड्या वेळानंतर तोही सांगेल। पण आता कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत। मॅच स्टार्ट झाला आहे, पहिला वार केला आहे अर्नाळ्याच्या संघाने। आता बघूया अजून दुसरा वार येतोय की आता वार आणि प्रतिवार प्रतिहल्ला नायगावकडनं होतोय। होय, शैलेंद्र बघितला आपण, त्याच्यानंतर बघितला आपण सनी येतोय, नौका खेळाडू गोलंदाज अमित यांचा हा दुसरा चेंडू। तेच तर्रार चेंडू होता, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू टर्न होतोय ऑफ साईडला, सिंगल कंप्लीट केले आहे आणि बघितलं आपण ऑन द मार्क पाहायला मिळतो एकविरा नायगाव संघ। पहिले धाव पूर्ण केले पण तिथून प्रशांत सांगतो भाई आपले बहुत वक्त लिया, इतका वेळ थांबला तर तिथे किनाऱ्यावरची बोट पण थांबत नाही, तिचा टाइम झाला तर निघून जाते। तसा टाइम नव्हता, थोडासा टाइम कमी होता, तुम्हाला धावबाद काढायची संधी होती, संधी गमावले। शैलेंद्र मागच्या मॅचमध्ये 26 धावांची केली, एक आक्रमक मॅच विनिंग खेळी आपण मैदानावरती पाहिले, तो स्ट्रायकर एंडला आहे। एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करेल कारण हा मॅच दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे। लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा
एक सामना याच मैदानावरती 2 वर्षा अगोदर याच दोन संघादरम्यानचा होता. अर्नाळा वर्सेस नायगाव. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा, आठवा त्या मॅचमध्ये काय घडलं होतं, याच मैदानावरचा सामना आणि त्यामध्ये रंगलेला जुगलबंदी आपण पाहिली होती. नक्कीच चांगली आठवण. यावेळेस स्ट्रेट बघितलं लोंगोच्या मध्ये काय झेल असेल का. ओ झेल सुटला जातोय, रूपांतर होत आहे धावांमध्ये. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 4 धावसंख्येवरती. झेल कोणाचा सोडलाय तर शैलेंद्र यांचा. आता एक मनामध्ये शंका आहे की बाबा शैलेंद्रचा जो टी शर्ट दिलाय मॅन ऑफ द मॅचचा तो लक्स कोजीचा आहे का. 2 वेळा लक आले. लक्स कोजी ते सांगता आपला लक पहन के चलिए, कारण अगोदर धावाची संधी गेली आणि आता झेल सुटलाय म्हणून तो टी शर्ट आहे ना, अपना लक पहन के चलिए. शैलू तो लक पहन घालून मैदानावरती उतरलाय का. दुसऱ्या बाजूला अमित तांडेल आहे, वेगवान गोलंदाज अर्नाळा एक्सप्रेस या नावाने परिचित असा खेळाडू आहे. 2 महत्वाचे, एक बेस्ट बॉलर एक बेस्ट बॅट्समन. नायगावचा एसी ब्रँड स्ट्रायकर एंडलाय. आउटसाइड एज लक होतं पण प्रशांत घरात काय सूर मारून झेल टिपलाय. बॅटच्या आदली कडा आणि पाठीमागे टिपलाय झेल. झाले डीजेची वेळ. थँक्यू डीजे. नक्कीच मी या ठिकाणी बघितलं आपण तर झेप घेणार, परंतु ह्या झेलला सोडणार नाही. ह्या विकेट किपरने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मात्र गडी बाद होतोय. शैलेंद्र सारखा मोठा गडी बाद झालाय. रुपेश कोळी पहिल्यांदा बाद झालाय, आता शैलेंद्र बाद झालाय. धावसंख्या थांबलेले बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती. अजूनही बघितलं आपण 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र सनी मागच्या वर्षाचा सनीचा खेळ तो 8वा फायनलचा सामना होता आणि जवळजवळ बघितलं आपण तर 40 पेक्षा जास्त धावा त्याने उभारल्या होत्या याच मैदानावरती. तो करा चांगली आठवण. आणि त्यावेळेला काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. दुसऱ्या ठिकाणी मॅच खेळत होते एकविरा नायगावचे. त्यावेळेला मी म्हटलं होतं अपना सपना मनी मनी मैदानावरती बरसलाय नायगावचा सनी. आणि त्यावेळेला नायगावचा सनी बरसला होता, तो आहे नॉन सेकंडला. पण मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅच शेवटचा षटक आठवा आणि त्या षटकामध्ये केलेली बॅटिंग तो आता खेळपट्टीवरती आलाय. पण अर्नाळा एक्सप्रेस आहे अमित तांडेल. अमित तांडेल ती संधी देणार नाहीये, कारण अमितला माहिती आहे हा मॅच जी 2 वर्षे अगोदरची आठवण. थोडं अजून पुढे जाऊया, त्याही दिशेनं चर्चा करूया. काही गोष्टी असतात, मैदानाचा इतिहास असतो, मैदानावरती केलेले संघ असतात, एकमेकांची कामगिरी असते, मग त्याही गोष्टीला उजाळा द्यायचं काम केलं जातंय. नक्कीच. एका बाजूला बघितलं आपण सनी, तर दुसऱ्या बाजूला बघितलं संचित सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. अमित तांडेल यांचा हा 5वा चेंडू असणार आहे. आतापर्यंत बघितलं आपण 4 धावा खर्च झालेले आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. ऑफ साईडला चेंडूला खेळलाय, सिंगल आलंय, पंपलिंग झाली होती तरी देखील 1 धाव पाहायला मिळतोय. 1 धाव या एकेरी धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. पण 5 वरती पोहोचताना 2 मोहरे बाद झालेत. रुपेश बाद झालाय, त्याच्यानंतर शैलेंद्र, 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. पण हा एकविराचा संघ असा आहे, एकापेक्षा जास्त हिरो आहेत. मागचा मॅच पाहिला, रुपेश बाद झाले, शैलू बाद झाले, पाठीमागे विवेकही बाद झाले. पण शेवटला येऊन विशालने एक षटकार टोकला आणि संजितनं एक इनिंग साकारली. आणि जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, ती अर्नाळ्याला पण माहिती आहे, तिथेही माहिती आहे, तिथे अभ्यास झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा आहे दाबलगावरती 5. नक्कीच जसे दोन्ही संघांना माहिती आहे, काही प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहेत मी म्हणेन गोष्टी. नक्कीच यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस ऑन साईडला फक्त टॅप करतोय, फुल टॉसच्या पद्धतीने सिंगल आले या ठिकाणी. प्रयत्न केला काय जाईल का बघायचं आहे. 2 धावा येतात का, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येत. याद्वारे पहिलं षटक संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 पाहायला मिळते. चला गाणं घेऊया आणि दुसऱ्या षटकासाठी मैदानामध्ये येऊया. डीजे देण्यासाठी किंवा त्याला सामोरं देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. विकेट क्रमांक 3 तिसरा गडी इथून गमावलाय. आणि मी काय म्हटलं होतं की थोडं शिक्षण महत्त्वाचं आहे. आता प्रत्येकजण मोबाईलवरती गेम खेळतोय, रील बनवतोय, पण रीलपेक्षा रिअल लाईफमध्ये जगणं आवश्यक आहे. आणि तिथे पबजी पण खेळतोय ना, म्हणजे पढ़ाई लिखाई छोड़ के खूप खेलो कोई पबजी तो शायद एक दिन बेचनी पडेगी आपको सब्जी. तर पबजी खेळा, पण शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मोबाईलवरती जा, मोबाईलवरती भरपूर काही केलं आपण. शिक्षण जो बेस आहे तो बेस विसरू नका. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय विशाल, जो स्ट्रायकर यायला सज्ज होतोय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू. हर्षद
फ्रंट फुटला आले होते, ऑफ साईडला ड्राईव्ह करत होते चेंडूला. बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. ऑन साईडला बघितलं आपण डीपमध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळते, डीपमध्ये मिड विकेट पाहायला मिळते, डीपमध्ये बघितलं आपण लॉंग ऑन देखील पाहायला मिळते. ऑफ साईडचा विचार केला बघितला आपण तर एक बघितलं सिलिमिड ऑफ पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळते, त्या शॉट तडमेल देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. हर्षद यांचा हा तिसरा चेंडू तुकाराम मंगेला. हर्षद पुन्हा एकदा पंचाच्या उजवीकडनं येईल. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू चाललाय सीमारेषे डबल फील्ड केलं जातं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय विशाल. आता डावाला सावरायचं आहे, डावाला उभारी द्यायची आहे, डावाला आकारणी द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं धावफलक वाढवायचा आहे. धावा झाल्या धावफलकावरती 9 चेंडूचा खेळ झाला आहे. अजून 15 चेंडूचा खेळ इनिंगमधला बाकी राहिला आहे. 15 मध्ये किमान 30 धावा, डबल धावा येणं आवश्यक आहे. अजूनही एकही चौकार एकही षटकार पाहायला भेटलेला नाहीये. डबलच्या रूपाने बघितलं आपण तर 3 वेळा धावा आणि सिंगलच्या रूपाने 1 वेळ धाव. टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण विकेट किपरने देखील चेंडूला सोडून दिलं होतं. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पंच विशाल नाईक आमच्याकडे वळत आहेत. अवंतर धाव बरोबर होते. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 11 या धावसंख्येवर 11 इज द स्कोर हिअर. धावा येत नव्हत्या त्यावेळेला या आलेल्या अवांतर धावाही महत्वाचे आहेत. जसं आता आपण इथे बसलोय थोडंसं ऊन आहे पण मध्ये थोडीशी वारा येतो मग बरं वाटते. तसं या धावा आहेत. धावा येत नव्हत्या, विकेट जात होते त्यावेळेला आलेल्या एक्स्ट्रा रन थोडंसं मग त्यांना म्हणजे वालवंटामध्ये जातो, पाण्याचा जरा सापडतो मग बरं वाटतं. तसं या 2-2 धावा आहेत. 2-2 धावा आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज सनी आहे. मागच्या वर्षीचा सनी आपण मैदानावरती पाहिलाय. आपणा सपना मनी बॅट मध्ये आलाय षटकार. तो खेळाडू सनी. थँक्यू. हे गाणं आठवलं म्हणजे हे ब्रदर म्हणजे त्या सलमान खानच्या हॅलो ब्रदर नंतर हे ब्रदर आहे. तो पिक्चर आला होता पण आता ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे पण मॅच पण ट्रेंडिंगमध्ये आहेत ना. डिका स्पोर्टच्या माध्यमातून आता कित्येक प्रेक्षकवरती तिथे जोडलाय. काही कॉमेंट्सही केल्यात, आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. षटकार ठोकलाय सनीनं. होय 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत षटकार पाहायला भेटला मी म्हणेन. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय खणखणीत चौकार. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. बिलकुल नावाला डिमांड आली पण चर्चा या स्पर्धेचीच आहे. नायगावच्या परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे की आता कोण गेले फायनलला, कोण गेले सेमीफायनलला आणि कोणी मॅच जिंकलाय. धाव फलकावरती धावा झाल्या 21 धावा. हा वेग पकडतो स्पीड म्हणून मी त्या 2 एक्स्ट्रा रनचा उल्लेख केला होता. त्या व्हाईट बॉल शेवटचा बॉल या षटकातील ऑफस्टमच्या बाहेर होता. व्हाईट बॉल वाईट. थँक्यू. 22 जानेवारीच्या दिवशी सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये गाणं होतं आणि त्यानं गाणं बनवलं, गाण्याचे बोल बनवले ना कैलास, त्यालाही सलाम आहे. भारत का बच्चा बच्चा त्याच्यामध्ये ॲड केलं ना, भारत का सच्चा बच्चा, भारत का अरे एक अच्छा बच्चा, जय श्रीराम बोलेगा. ते ॲड केलं तर अजून मजा येणार आहे. पण हे गाणं वाजलं आणि तो 22 जानेवारीचा दिवस ज्याची प्रतीक्षा कदाचित 500 वर्षापासून केली होती आणि तो सुवर्ण दिन उगवला होता. आपण स्कोर झालाय धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहे. होय 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हर्षदचा आपण षटक बघितलं ना तुकाराम गेला. पहिले 3 चेंडू सुरेख टाकलेले होते परंतु नंतर मागचे जे 3 चेंडू आले ना ते बघितलं त्या चेंडूमध्ये षटकार 2 लगातार चौकार पाहायला भेटले आणि त्या कारणास्तव बघितलं हर्षद थोडासा मागणा ठरला. एकंदरीत बघितलं 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय एकविरा नायगाव संघ 50 पूर्ण करेल का तुकाराम गेला? नाही, त्यांना अजून 26 करायचे आहेत पण अर्नाळा टीम 26 नाही करून द्यायचे आहे. 16 पर्यंत थांबवायचं आहे. 40-42 पर्यंत तुम्हालाही त्यांना थांबवायचं आहे. करण इजाई गोलंदाजीसाठी पहिला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्याच्या डोक्यावरनं चेंडू जात होता, अडवला जरूर पण लगेच तिथून इशारा काहीशे झालाय. इशारा बघा, एक तर चेंडू अडलाय, बघूया
पंच तिथे आहेत. पंच आहेत तिथे. चला रिप्ले पाहिलं. तिसऱ्या पंचाने तिथे पाहिलं ज्यावेळेला अटेम्प्ट केला गेला मधून आणि चेंडू पडलाय थोडासा खाली, याचा अर्थ सेफ आहे. एकच जणू काय वाटलं होतं तुकाराम मंगेला चौकार येईल की षटकार येईल का, मात्र बघितलं आपण फक्त एकच धावाने समाधान मानावं लागतं या ठिकाणी. तर बघितलं आपण कधी कधी नशीब आणि नक्कीच बघितलं आपण तर क्रिकेट बघितलं आपण थोडंसं बघितलं नशिबावरती सुद्धा आपल्याला कंट्रोल करायला हवं. इथे मात्र बघितलं आपण धाबांची गती बघितलं आपण 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. करण बॅटच्या खाली चेंडू बरोबर होता, मात्र बघितला ऑन साईडला चेंडूला खेळतोय फलंदाज. सिंगल येत या ठिकाणी. सिंगल आर कॉल द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेत, त्या कारणास्तव धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 28 या धावसंख्येवरती. पण मागचा चेंडू जो अडवलाय ना विकासचा, तो चेंडू नाही अडवलाय, फलंदाचा खाली जाणारा मोराल अडवलाय. तो षटकार होऊ शकले असता. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंच सांगता थोडंसं बॅटची आतली काढा. एक धावा या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न वेगानं 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. आता फलंदाज विशालनं. आणि बऱ्याच वेळेला काय असतं, प्रत्येकाला वाटतं की हा षटकार रोखलाय, खाली पडलाय, चेंडू सेफ झालाय. नाही, तुमच्या गोलंदाजावरती येणारा दबाव, बॉलरवरती येणारा प्रेशर, त्याच्याने थोडासा रिलीज झालाय. मागच्या 3 चेंडूवरती 4 धावा आल्यात. धाव फलकावरती धावा आहेत 33, 30-30. पण ही कहाणी मागच्या षटकाची पण होती. शेवटचे 3 चेंडू थोडेसे आपण जास्त धावांचे पाहिले होते. नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा पाहायला भेटल्या, त्या कारणाने बघितलं आपण धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय करण. ऑन साईडला बघितलं डीपमध्ये डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळते, डीप मिड विकेट देखील पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस झाला फलंदाज. मात्र बघितलं डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. तुकाराम मंगेला बघितलं अमित यांनी पहिले षटक पूर्ण केलं, 7 धावा खर्च केल्या. हर्षदने 19 धावा खर्च केल्या. करण आलाय, करणने बघितलं आतापर्यंत बघितलं 4 चेंडू 4 धावा खर्च केलेत. 4 धावा म्हणजे करणला आणले ना, त्याचं कारण तेच आहे ना. करणला आणले त्याचं कारण ते आहे का मागच्या ओव्हरमध्ये 19 धावा केल्यात म्हणून करणला आणले. आणि करणने ते काम व्यवस्थित केले. मागचे 4 चेंडू चांगले हाताळलेत. आता टीम एकविरासाठी एक मोठा फटका पाहिजे. तर करण आतापर्यंत 4 चेंडू तुम्ही चांगले हाताळलेत. 2 चेंडू चांगले हाताळून तुम्हाला फिनिश करायचं आहे. विशाल सायकरेनला आहे. फुल टच बॉलवर फुल टच चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू लंगॉनच्या रिझनमध्ये वेगाने विकसितून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव चेंडू त्या एका अटेम्प्टनं ते एक जो चेंडू अडला गेला त्याचा परिणाम पूर्ण ओव्हरवरती जाणवतोय. फक्त 1 धाव या चेंडूवरती. नक्कीच, म्हणून क्षेत्ररक्षण देखील बघितला एक महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचा वापर बघितला आपण तर अर्नाळा संघाने व्यवस्थित केलाय, मला हरकत नाही आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे.
पहिला पार्ट अपन बघतोय, दूसरा पार्ट अजूनही बाकी है। ये तो यहाँ पर पहला पार्ट है, दूसरा पार्ट अभी भी बाकी है। क्रिकेट में बहुत कुछ बाकी है तुकाराम मंगेला यहाँ पर। दुसरा आहे म्हणजे जसं एखादा चित्रपट इंटरव्हलमध्ये अगोदर असतो ना, इंटरव्हलच्या नंतर असतो, त्याच्यामुळे पहिला भाग आहे शेवटचा चेंडू या षटकातील। हा कोटाबाचा चेंडू बाय हुक बाय क्रुक, चेंडूला पाठवले, चेंडू गेलाय सर लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर। शेवटच्या बॉलवरती सनीच्या बॅटमधनं चौकार। थँक्यू डीजे। 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 पाहायला मिळते। आता मात्र शेवटचं षटक मैदानामध्ये। याच तुकाराम मंगेला बराचसा प्रेक्षक वर्ग गावातून आपला सगळं काम निपटून मला वाटतं आता मैदानाकडे वळलाय। हा प्रत्येकानं आज राखून ठेवला होता। आज खऱ्या अर्थानं दिवसाची सुरुवातच दुपारनंतर झाली, असं आहे ना, कारण दुपारनंतर अर्धा दिवस होता, पण तो अर्धा दिवस सुद्धा एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आलाय। धाबा झाल्या 10 फलकावरती 35। 3 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनायक भोईर म्हणून एक रणजीपटू म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि हरणाचा एक क्लास खेळाडू म्हणून नेहमी ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विनायक भोईर आता गोलंदाजीसाठी इथे आलाय। गाणं वाजलं होतं हे तुझ्यासाठी आलं वनात, आणि इथे आहे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलाय मैदानात आलाय। पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडू समोरच्या दिशेने वेगानं क्षेत्ररक्षक आलाय। विकास पोचले चेंडूवरती, एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एका धावाने धाव फलकात आलाय आता 36। ओय 36 म्हणजे तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 6चा उलटा आकडा 3 आणि 3चा उलटा आकडा 6 तुकाराम मंगेला, आणि तो 36चा आकडा इथे पाहायला मिळतोय। अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत। 5 चेंडूमध्ये किती धावा येतील याच्यावरती चर्चा, याच्यावरती नजर आहेत। लॉफ केला होतोय, दिस इज अ बिगी अँड दिस इज अ 6 यार। षटकार येतोय 6 धावा। चला गाणं ऐकूया आणि मैदानाकडे येऊया डीजे। थँक्यू। बिलकुल नशिबाचा वडापाव सांगता, पण वडापाव आहे म्हणून बरं आहे, भूक लागली तर खाता तरी येतो, असा हा षटकार आहे। ज्यावेळेला आवश्यकता वाटली त्यावेळेला सनीनं ठोकलाय हा षटकार। गेल्या वर्षीचा सनी 2023 ची स्पर्धा पांजुचे मैदान फायनलचा मॅच फायनल टच द्यायचा होता, त्यावेळेला केलेली सनीने बॅटिंग पुन्हा एकदा 30 दाखवतोय। या षटकारानं धावफलक धावून पोहोचला 42-42। नक्कीच हा दुसरा षटकार पाहायला भेटला। पहिला षटकार बघितला आपण 10व्या चेंडूवरती पाहायला भेटला। दुसरा षटकार बघितला आपण तर जवळजवळ 20व्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत। अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय। एक पार्ट आपण बघतोय, अजून दुसरा पार्ट बाकी आहे। लेट्स वेट तुकाराम मंगेला। ना वेट अँड वॉच आहे। 4 चेंडूचा खेळ आहे, इथून प्रयत्न करणार अजून 10 धावा, नाही गावता। 4 मध्ये 4 लेक्स्टमच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता, चेंडू शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये फील्ड केला जातोय। एक धाव या चेंडूवरती पूर्ण ओव्हर थ्रो झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्यात। 22चा इशारा पंचाकडून होतोय। 2 धावा या चेंडूवरती 44 44 44 44 धावा धावफलकावरती। 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। होय 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। ठिकाणी या षटकाचा विचार केला आतापर्यंत बघितला आपण तर 9 धावा पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती त्या 2 धावा पाहायला भेटल्या मेन तुकाराम मंगेला। आता कहाणी ती 162 वरती आले, मग खाली आलाय स्ट्रायकर याला सनी। पुन्हा एकदा कुटाप्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झाला, क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू पर्यंत करण थोडासा दूर राहिला, चेंडू जातोय जोपर्यंत लॉंग लेग एरियामध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक 46 46 वरती जाऊन पोहोचलाय। शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे। 2 चेंडू आहेत, शेवटचे 2 चेंडू। आता 50च्या आर का 50च्या पार। नक्कीच तुकाराम मंगेला, ये फाइनल तो नहीं है मैं कहूँगा, लेकिन फाइनल से बढ़कर भी नहीं है मैं कहूँगा। पण फायनल मध्ये जाण्यासाठी आहे ना, जसं 50-49 मध्ये फरक आहे, प्रत्येकाला काय वाटतं 49, पण त्याच्यामध्ये पण 49 आहेत ना, तसा आहे हा सेमी फायनल आहे। फायनलचा मॅच अजून बाकी आहे, पण फायनलचा मॅच याच रस्त्याने जातो, त्याचा दरवाजा उघडणारा हा मॅच आहे। नक्कीच जरी फायनल अजूनपर्यंत बाकी असली तरी फायनलपेक्षा कमी मी म्हणेन लेखणारा हा सामना नाही आहे। हा देखील एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना
लॉफ केला तो चेंडू टीप मध्ये. दिस इज अ 6 इयर. षटकार येतो 6 धावा. या 6 धावांनी या ठिकाणी धावसंख्या वाढेल यात काही शंका नाही आहे. धावसंख्या पुढे सरकली जाते 52. या धावसंख्येत आपण चर्चा करत होतो 50 ची धावसंख्या पोहोचली जाते 52 वरती. डीजे नक्कीच रिक्षावाला वाट बघतोय, परंतु होडीवाला देखील वाट बघतोय की कोणाची ट्रॉफी आमच्या स्पेशली बघितलं आपण होडीमध्ये पहिली ट्रॉफी येणार. हां, म्हणजे कोणाच्या नावावरती आहेत, कोणाच्या नावावरती आजचा दिवस आहे तेही आपण चर्चा करणार आहोत. ज्यावेळेला 2 षटकामध्ये 26 धावा झाल्या होत्या त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की अजून 26 करणार. एकविरा नायगाव त्याने अजून 26 केल्यात. 52 वरती 52 52 52 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहेत. विनायक भोईर यांच्या षटकामध्ये 2 षटकार आतापर्यंत आल्यात. 3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला आपण धावा 35 होती. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. होय, लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग इयर. म्हणजे पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू बघितला आपण सेमीफायनलच्या मॅच मधला. मित्रांनो रुपेशला बघितलं जास्त काय करू शकत. शैलेंद्र 2 धावा बाला. सनीने अप्रतिम क्रिकेट खेळलं मी म्हणे. संचित 1 धाव. विशालने सुद्धा बघितलं आपण चांगली खेळ केली आहे मैदानावरती. 1 चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी या शेवटच्या इनिंग मधला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विनायक भोईर स्वतः जातोय गॅदर करण्यासाठी. गडी बाद शेवटच्या चेंडूवरती. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंग मध्ये येऊया. डीजे थँक्यू. डीजे थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय कारण प्रेक्षकांपर्यंत धावसंख्या पोहोचवणं गरजेचं आहे. 53 धाव्यांची गरज आहे बघितलं आपण अर्नाळा या संघाला जिंकण्यासाठी. ज्यावेळेस अर्नाळा संघ उतरेल त्यावेळेस 53 धावा त्यांना कराव्या लागतील. चला गाणं ऐकूया आपण. थँक्यू. असला जसं कैलास पाटील म्हटलं होतं की तो पहिली इनिंग होती, पहिला डाव होता. बिल्कुल इंटरवल हुआ है, इंटरवल हुआ है तो बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, पेप्सी पाइए, लेकिन वापस इस मैच की तरफ आइए. कारण दुसरा इनिंग आहे. अर्नाळा टीम यशमी दिलेवानचा संघ आहे. यशमी दिलेवानही रेडी आहे या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी. त्याच्यामुळे सोपं नाही आहे आणि एक योगायोग पण आहे. कैलास 35 वर्षाची परंपरा आहे आणि आता 53 करायच्यात मध्ये 35ला उलटं केलं तर थोडंसं 53 होतात. बघूया ती जी परंपरा आहे 35 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा आणि आता 53 धावा करून त्या 35व्या वर्षी फायनलमध्ये जाण्याची संधी यशमी दिलवन या अर्नाळ्याच्या संघाला असणार आहे. नक्कीच तिथे दत्ताळे संघ वाट बघतोय, थोडासा वाट बघतोय की कोणता संघ पुढे येईल. काय तो नायगाव असेल की काय तो अर्नाळा संघ असेल. आणि दुसराही एक योगायोग आहे, दुसरा एक योगायोग आहे. 2022-2023 फायनलपर्यंत प्रवेश आपण एकविरा नायगावचा पाहिला आहे. त्याच्यामुळे आता तेही हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. लागोपाठचं 3रं वर्ष असेल या मैदानावरती की त्यांनाही फायनलमध्ये जायचं आहे. आता तिथे योगायोग आहे, 3चा योगायोग. तर मग जितेंद्र भोईर टोटू यांनी लावलेला कॅश प्राईज पण आहे. 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट, 1500 रुपये तेही पटकावायचं आहे. एका हातामध्ये जेल टिपला तर 1000 रुपये. यस, दोन्ही संघांच्या माहितीसाठी टाईम देखील सेट केलं जाते, लक्षात ठेवा तुम्ही. कारण वेळेवरती सामना होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आमचे दोन्ही पंच बघितलं आपण विशाल नाईक आणि अशोक राऊत यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
द मॅन फ्रॉम गोडदेव अँड मॅन फ्रॉम नवगर, दोन्ही पंच ज्यांनी मास्टर क्लास देखील खेळलेला आहे. अनेक बघितलं आपण क्रिकेटचे सामने त्यांनी खेळले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय तुकाराम मांगेला या ठिकाणी. भरपूर म्हणजे परवाच्या दिवशी तर आपण पाहिलं ना, तर गोडदेवच्या टीमकडे उमेश मांजरेकर सर सुद्धा खेळले. वन ऑफ द लेजंड ज्याला म्हणता येईल टेनिस क्रिकेटचा एक लेजंड क्रिकेटर. आणि अशा खेळाडूंना सुद्धा आपण खेळताना पाहिलं होतं गोडदेवच्या संघाकडनं खेळताना. आणि एक स्पर्धा झाली होती कैलास, आपणही साक्षीदार आहात, हेच व्यासपीठ आहेत, ज्यावेळेला उमेश मांजरेकर सरांपासून चंद्रकांत शिंदे सर एक मोठी स्टारकास्ट टेनिस क्रिकेटची आपण याच व्यासपीठावरती गेल्या वर्षी पाहिली होती. राजू पाटील त्यांच्या जोडीनं पाहिले होते. तर अशी मोठी आपले कोचिवड्याचे जंबू होते त्यावेळेला. आणि असं कोणताही खेळाडू नाही, म्हणजे टेनिस क्रिकेट 90च्या काळामध्ये खेळलेला असा कोणताही खेळाडू नाही आहे की तो या पांझूच्या मैदानावरती खेळला नाही. नक्कीच त्यांनी देखील आपला एक्सपिरियन्स सांगितला होता. मी म्हणेन की ते ज्यावेळेस या मैदानावरती उतरायचे त्यावेळेसचा त्याने अनुभव देखील आपल्याला सांगितला होता. नक्कीच सामन्याकडे वळूया. एकंदरीत बघितलं आपण धावांची जी गरज आहे ती 53 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये धावा कंप्लीट करायला हव्या अर्नाळा या संघाला. मी म्हणेन एका बाजूने प्रशांत सारखा खेळाडू, दुसऱ्या बाजूने विनायक भोईर सारखा खेळाडू आपल्या विकेटवरती पाहायला मिळेल. प्रशांत करत द मॅन इन द फॉर्म, विनायक भोईर रणजी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम मांगेला. एका बाजूला रणजी क्रिकेट आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळ्याचा ब्रँड ज्याला म्हणूया हा प्रशांत घरत आहे. मागच्या 2-3 स्पर्धा याच मैदानावरचं अर्धशतक आहे. याच मैदानावरची एक जबरदस्त खेळी त्याची आपण साकारली. आता हाच गरज आहे या मॅचमध्ये, गरज आहे त्याची बॅट चालणं, बॅट तळपणं, त्याच्या बॅटमधनं धावा येणं तिथे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला आता पंचाकडे इशारा झाला आहे. 24 चेंडू 53 धावांची आवश्यकता. गोलंदाज रेडी येतोय संजित कोळी पहिल्या षटक हाताळण्यासाठी. एक वेगवान गोलंदाज हाय एम ॲक्शन मला गोलंदाज पहिला चेंडू हाताळला जातोय. हलक्या हातानं खेळलं होतं. याला कारणही आहे कारण मागचा मॅच आपण पाहिला होता तर प्रशांत असाच चेंडूला अक्रॉस द लाईन खेळला होता आडव्या बॅटनं आणि त्यावेळेला बाद झाले होते. म्हणजे असं म्हणतात ना, मागे काय आपण चुका केल्यात त्या चुकामधनं दुरुस्ती करून रिपेअरिंग वर्क करून आपल्याला शिकायचं असतं. तेच प्रशांतनं केलं. पहिला एक धाव. नक्कीच सचिन तेंडुलकरने देखील सांगितलंय की नेहमी आपण शिकत राहावं आणि त्यात पद्धत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. प्रशांत घरत इन्स्टॉल ऑन द मार्क केअर. विनायक भोईर यांना अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने संचित आहे, दुसऱ्या बाजूने प्रशांत आहे, तिसऱ्या बाजूने बघितला विनायक भोईर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम मांगेला. आणि विनायक भोईरची बॅट सुद्धा तळपताना आपण मागच्या दिवशी पाहिली होती. दोन्ही बाजूला विकेटच्या दोन्ही बाजूला तळपली होती. असं नाही की दोन्हीकडे अनुभव नाही, दोन्हीकडे अनुभव आहे. अनुभवाचा भंडार आहे, अनुभवाची खाण आहे. फक्त अनुभवाला आता परफॉर्मन्सची जोड द्यायची आहे. परफॉर्मन्सची जोड द्यायची आहे. ज्या क्षेत्रामध्ये जास्त धावा केल्यात विनायक भोईरनं त्या चेंडूला पाठवलंय सर लॉंग लेग बॉट लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. नक्कीच नक्कीच कौन बनेगा नायक, कौन बनेगा खलनायक, ये थोड़ी देर में हमें पता चल जाएगा. यहाँ पर मात्र धावसंख्येचा वेग पुढे सरकतोय. 5 या धावसंख्येवरती पहिला चौकार आलाय विनायक भोईर यांच्या बॅटमधून आणि या चौकाराने खातं देखील त्याने उघडलंय तुकाराम मांगेला. नाही, गाणं व्यवस्थित लावलंय. जसं तुम्ही नायकाचा उल्लेख केला, 2 जण आहेत, 2 आहेत नायक. विनायक भोईर प्रशांत घरतच्या रूपाने 2 नायक आहेत. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा नायक बनण्याची संधी त्यांनाही आहे. फक्त ती अनिल कपूर साठी 1 दिवसाची नको. नक्कीच दोन्ही समुद्र किनाऱ्याचे बघितलं आपण संघ पाहायला मिळत आहे. अर्नाळा आणि त्याच्यानंतर बघितलं नायगाव. ऑफ साईडला बघितला लगोलगच्या मध्ये षटकार असेल का? 6 धावा. विनायक भोईर इज ऑल्सो फॉर्म हियर. ट्रेमेंडस 6. डीजे कडे जाऊया आणि पुन्हा मैदानाकडे येऊया. डीजे थँक्यू. विनायकचा व्ही आणि फटका पण व्ही झोनमध्ये बरोबर व्ही शेपमध्ये खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं होतं. साईड स्किनच्या डोक्यावरनं एक ट्रेडमार्क शॉट आहे विनायक भोईरचा. एक ट्रेडमार्क शॉट ज्याला म्हणूया तो फटका आला. म्हणून म्हटलं ना, इंटरनल हुआ है, बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, लेकिन वापिस इस मैच की तरफ आइए. कारण धमाका आहे आणि साधा धमाका नाही आहे, हा धूम धडाका आहे. दोन्ही बाजूने होणार. डिश्यूम लढाई दोन्ही बाजूला. एक बाजूला नायगाव येणार, दुसऱ्या बाजूला यशमेध 11 अर्नाळा येणार. वार प्रतिवार, हल्ला प्रति हल्ला, अटॅक काउंटर अटॅक, शह मात कुरघोडीची लढाई मैदानावरती नक्कीच लढी जाणार. एक विनायक भोईरने षटकार ठोकलाय. संजित एक कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार, कमबॅक करणार.
मी म्हटलं ना, एक तेरी एक मेरी है, बीच में विकेट गिरी है, गॉन. थँक्यू. अजूनही बघितलं 42 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मात्र विनायक भोईर बाद झाला या ठिकाणी. एक चौकार एक षटकार ते बॅटमधून नक्कीच पाहायला भेटलेला आहे. प्रशांत गरज अजून पडत आहे. नौका फलंदाज विकेटवरती पाहायला मिळते. तुकाराम मंगेला, ये एक तरफ वाला क्रिकेट नहीं है, ये दोनों तरफ वाला क्रिकेट है. एक तरफ कुआ है तो दूसरी तरफ खाई है, एक तरफ अर्नाल है तो दूसरी तरफ एकवीरा नायगाव है. बिल्कुल, मतलब एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की लढाई आहे. दोन्ही बाजूला बरोबरची लढाई आहे. इथून नायगाव आहे, यशमी दिलं अर्नाल आहे, दोन्ही बाजूला बरोबर आहे. म्हणून म्हटलं हा मॅच रफ अँड टफ आहे. विकास दसकर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. म्हणजे बघितलं आग बरोबर लागले, दोन्ही बाजूने आग बरोबर लागले. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहणार चेंडू. बाल बाल बचे, जागते रहो का आदेश देती हुई ये गेंद. तुकाराम मंगेला, बिल्कुल आपने सही कहा, जागे राहायचं आहे, जागा राहायचं आहे. जसं मग ते म्हणा ना, जागते रहो मेरे भरोसे मत रहो, तसा वॉचमॅन फिरत असतो. 11 धावा फलकावरती पाहायला मिळते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. संजित कमबॅक केलाय. 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर मागच्या बघितलं आपण 2 चेंडूमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले तुकाराम मंगेला. आता हे कमबॅक आहे, फाईट बॅक आहे, वेलकम बॅक आहे. काय आहे की विकास दसकर, विकास मागच्या काही 4-5 वर्षाचा खेळ आपण विकासचा पाहिला आहे. या टीम करता खेळायला त्याला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन, योगदान तेही पाहिलं आहे. ऑप्शनच्या बाहेर ऑन द टोस कट केल्या चेंडूला. विकासचा झकास चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या षटकांचा धावा आहे दाबळगाव ते 15-15. स्टार्ट बरोबर आहे, सुरुवात चांगली झाली. 53 धावांचा वाटला करायचा. पहिले षटक संपले, ज्याच्यामध्ये धावा आल्या त्या 15. आता 18 चेंडूचा खेळ उरलाय. 38 धावांची आवश्यकता आहे. 18-38. होय, 18 चेंडू आणि बरोबर 38 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. बघा, विकास आल्याबरोबर बघितला चौकार ठोकलाय त्याने आणि चौकाराने आपला खाता उघडलाय. प्रशांत गरज एक वरती खेळतो. विनायक भोईर बाद झाला या ठिकाणी. 18 चेंडू आणि खूप काय बाकी आहे या मॅच मध्ये. काय अर्नाळ संघ पुढे येईल का, काय ठिकाणी नायगाव संघ पुढे पाऊल टाकेल का, नायगाव संघाचं ते काय स्वप्न यंदाच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा पूर्ण होईल का तुकाराम मंगेला. म्हणजे आपल्या विजय पाटील यांचा तो डायलॉग आहे ना, दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना तो आपके हाथ में ये ट्रॉफी भी होगी. आजचा दिवस कोणाचा आहे? 24 एप्रिलचा दिवस. जसा सकाळच्या सत्रामध्ये आम्ही उल्लेख केला होता, सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट यांचा वाढदिवस आहे. मग त्याला वेगळं वलय आहे ना. या दिवशी जर तुम्ही ट्रॉफी जिंकली तर कायम स्मरणात राहणार, आठवत राहणार. आणि ती स्पर्धा कुठली होती? बांजूची, बांजू स्पोर्टची ती स्पर्धा, बांजू बेटावरची स्पर्धा. प्रत्येकाला पसंतीच पडलेली आणि 35 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा. नक्कीच याच आशेने प्रत्येक खेळाडू इथे आलेला आहे. याच आशेने बघितलं आपण प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील पाहायला आलेला आहे. ठिकाणी कपिल सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय, जो दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. यावेळेस बघितलं आपण गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पहिल्यांदा सज्ज होते. षटकार येत काही शंका नाही आहे. 6 धावा षटकार बेगे. थैंक यू. बिल्कुल बिल्कुल. वहाँ प्रशांत कहता है मैं निकला हूँ बैट लेके निकला हूँ. आणि पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा, रिव्हर्स हिटचा षटकार टोकलाय. प्रशांत घरात आलाय, भरात आलाय. बॅटिंगमध्ये धावा. आता 2 बेसमधली लढाई आहे. नायगावचा बेस्ट बॉलर, अनायसा बेस्ट बॅट्समन. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आहे. नक्कीच एका बाजूने कपिल आहे, दुसऱ्या बाजूने प्रशांत गरज सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस बघितलं आपण लेग स्टंपवरती चेंडू होता, वाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव होते. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकली झाली. 22 रन, 22 इज द स्कोर तुकाराम मंगेला. आता 2 वर्ष अगोदर या 2 संघांमधला मॅच होता. इक्वेशन तेही मी सांगेल शेवटला, आपण हाय ओव्हर संपल्यानंतर सांगेल. आणि त्यावेळेला प्रेक्षक थोडंसं माइंडला जोर द्या. त्यावेळेला कोण जिंकलं होतं, कोणी कोणावरती मात केली होती, कोणी कोणावरती विजय संपादित केला होता, त्यावरती थोडासा माइंडला थोडासा जोर लावायचा आहे.
आम्ही तर सांगणारच आहोत, पण तुमच्याही थोडासा बुद्धीला चालना देऊया. 22 धावा धावफलकावरती आहेत. टायमर देखील सुरू आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघांना विनंती करतो, प्लीज लवकर सामना खेळवायचा आहे. कपिल पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी. यावेळेस पदलालित्य, फ्रंट फुटला खेळू की बॅक फुटला खेळू, मात्र बघितला चेंडू बघितला आपण पाठीमागे टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. तुकाराम मंगेला सामना एवढा रंगात आलाय की प्रेक्षकांनी आपला कार्यक्रम देखील थोडासा बाजूला ठेवलाय. नाही, बाजूला खुर्च्या टेबल बाजूला ठेवल्यात. बाबा आता मॅच बघायचं आहे, बाकी काय नंतर बघू, पण आता मॅच बघायचा आहे. हा मॅच नाही सोडायचा आहे, नाही सोडायचा आहे. प्रशांतही सांगतोय मी नाही सोडणार. चेंडूला पाठवलं सर लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. अजून एक आला दिमागदार चौकार. नक्कीच तुकाराम गेला, नक्कीच मोडी येणार, फोडी येणार आणि सामना गोडी होणार. पण प्रशांत घरात त्या बॅटिंगचं तोडही देणार ना. मोड येणार, तोड येणार, सर्व काही होणार, पण प्रशांत घरात त्या बॅटने तोडही देणार आणि तेच पाहण्याचा प्रयत्न तिथून झाला. आणि हमला कोणावरती केलाय? एकविरा नायगावचा हुकुमाचा आहे का? प्रमुख अस्त्र कपिल वरती हमला झालाय, हल्ला नाहीये. बघा टायमर लावले, 8 मिनिटाच्या वरचा वेळ आतापर्यंत झालाय, त्यावरती सुद्धा लक्ष असू द्या. आणि जसं म्हणतात ना, तुमच्याजवळ कपिल नावाचा गोलंदाज आहे, तुमच्याजवळ जर मिसाईल आहे ना, तर आमच्याजवळ प्रशांत घरत नावाचं अँटी मिसाईल आहे, हवेतल्या हवेत मारा करण्यासाठी. तसा मिसाईल अँटी मिसाईलची लढाई मैदानावरती चालू आहे. नक्कीच अजूनही बघितला 27 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, म्हणजे बघितला आपण ओव्हरऑल बघितला तर 9 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. अजूनही बघितला 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूचा विचार केला तर 27 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर, व्हॉट अ लवली क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर. तुकाराम मांगेला सुंदर सुंदर, म्हणजे सामना सुद्धा त्याच पद्धतीने रंगलाय. प्रेक्षक आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण कोणी आहे मध्ये येऊ नये, जेणेकरून वेळ वाया जाईल. आणि जो आपल्याजवळ वेळ थोडासा कमी आहे, त्या वेळेमध्ये फायनलचा मॅच तोही आपल्याला पूर्ण करायचा आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती बघितलं आपण 26 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर तुकाराम गेला, एक तरफ हार है दूसरी तरफ जीत है, एक तरफ हा है दूसरी तरफ ना है, एक तरफ अर्नाला है एक तरफ नायगाव है, एक तरफ 52 रन बना है और एक तरफ 53 रन बनाने हैं. 53चा पाठलाग चालला स्ट्रायकरला प्रशांत. लोअर फुटा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंगनच्या रिजन मध्ये, फील्ड केलं, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचला 27. 27 वरती जाऊन पोहोचला, अर्धा पल्ला झालाय. 27 झाल्या, 26 करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये तुम्ही 26 केल्यात आणि पुढच्या 14 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 26 करायचे आहेत. ओय 14 चेंडूमध्ये अजूनही 26 धावेची गरज आहे. कभी इधर कभी उधर वाला मामला है, कभी हाँ और कभी ना वाला मामला है, कभी अर्नाला तो कभी यहाँ पर नायगाव वाला मामला है. ब्युटिफुल पाहिजे, एक विकेट पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह केला, संजित आहे तिथे, चेंडू गेलाय त्याला सगवूनचे सीमा रेषे पार 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 चौकार. अरे कपिलच्या या षटकामध्ये बघितलं आतापर्यंत 16 धावा बघितलं आपण कुठलं गेले ते एकंदरीत बघितलं. 1 षटकार 2 चौकार 1 सिंगल आणि त्याच्यानंतर बघितलं आपण अतिक्रमणाने धावा आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणासह बघितलं आपण धावांची गती 31 आपल्याला पाहायला मिळते. 31 इज द स्कोर हिअर. तुकाराम गेला नक्कीच तुकाराम गेला. चांगला प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं कदाचित मला कॉन्फिडेंटली माहिती नाही आहे, पण मागच्या वर्षी देखील मला वाटतं संडे होता, त्या कारणाचा प्रेक्षक वर्ग सुद्धा अप्रतिम आपल्याला पाहायला भेटला होता. नाही, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे तसं आहे. ये संडे असू दे मंडे असू दे, या स्पर्धेचा ग्रँड फिनालच्या दिवशी प्रेक्षक वर्ग येणार आणि तोच प्रेक्षक वर्ग आपण मैदानावरती पाहतोय. कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण वाटत आहे. थोडंसं महागडा षटक आहे. धाव फलकावरती धावा झाल्या 33 12 चेंडू 20 10 मिनिटं झाल्यात.
तुमची आतापर्यंत जर पाहिलं, लेकिन ये मैच है ना 10-20 वाला नहीं है, ये 19-20 वाला मामला है, ये 12-20 वाला मामला नहीं है, 19-20 वाला मामला आहे. गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा 12 चेंडू आणि 20 धावांच्या खेळामध्ये. थँक्यू. 12 चेंडू आणि बघितलं आपण 20 धावेची अजूनही गरज सामन्याला जिंकण्यासाठी. प्रशांत गरत इज प्लेइंग ऑन 12 इयर. त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहायला भेटतोय. विकास दसकरला बघितलं तर एकंदरीत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्यामध्ये बघितलं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच तुकारामागेला आपण बघितलं तर अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रेक्षकांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, आयोजकांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जे प्रेक्षक लांबून आले आहेत त्यांचं मनपूर्वक थँकफुल मी म्हणतोय या ठिकाणी. प्रेक्षकांशिवाय मजा नाही. प्रेक्षक आहे त्यांचा टाळ्यांचा शिट्यांचा आवाज आहे, त्याच्यामुळे क्रिकेटला खऱ्या अर्थानं मजा आहे. 3 चौकार 3 षटकार 3 विकेट. जितेंद्र भोईर टोटू यांच्याकडनं 1500 रुपये आहेत. एका हातामध्ये कॅश घेतल्यात 1000 रुपये. 2 वर्षा अगोदर याच दोघा संघादरम्यानचा मॅच 18-21चं समीकरण होतं. 18-21चं समीकरण होतं आणि त्यावेळेला काय घडलं होतं ते आपण पाहिलं होतं 2 वर्षा अगोदर याच मैदानावरती. आता 12-20चं समीकरण आहे. ते 18-21 वेळेला काय घडलं होतं दोन्ही टीमला माहिती आहे. आता हे 12-20चं समीकरण आहे मैदानावरती. निमेश साधने गोलंदाजीसाठी रेडी होतोय. 1 विकेट पाहिजे नायगावच्या संघाला, 1 विकेट पाहिजे. चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षकचा गुण. चेंडू वळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. बिलकुल सबने देखा हा फटका ज्या वेळेला प्रशांत गरजनं खेळला स्क्रीनवरती रिप्ले पाहिला तर 2 वेळा या बाजूला उडला त्या बाजूला उडला. हा मॅच असाही उडणार आहे, इथून तिथे उडणार आहे. बॉल उडाला आहे, बघूया मॅच उडतोय का. ऑफ साईडला चेंडू तो वाईटचा इशारा होता. अवंतर बॉल होते. अवंतर धावेने धावांची गती पुढे सरकली जाईल. 38 या धावसंख्येत अजूनही बघितलं आपण 15चं समीकरण. त्याच करता मी म्हटलं ना ब्रेक थ्रू पाहिजे विकेट पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला चांगली जोडी जमले स्विच इट षटकार. थँक्यू. तिथे शर्यत आहे, इथे शर्यत आहे. मैदानावरती शर्यत चालू आहे. नक्कीच शर्यत पाहायला मिळते या ठिकाणी. मात्र बघायचं आहे दोन्ही मधून कोणता संघ जिंकतोय. धावांची गती बघितलं आपण 44 वरती. खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. सिंगल आलंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. बघता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण. 46 या धावसंख्येची. 46 इज द स्कोर अँड वी आर इन द ओव्हर नंबर 3rd इयर. तिसरं षटक मार्गस्थ आहे तुकारामागेला. तिसरा षटक 9 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि धावा करायचे ते 7. आता फायनल मध्ये जाण्यासाठी प्रशांतची खेळी बघा. प्रशांतची इनिंग जबरदस्त आहे. 8 चेंडू मध्ये आतापर्यंत 24 धावांची खेळी प्रशांतनं साकारली आहेत. तो स्ट्रायकर एंडला आहे. हा गोट्याचा चेंडू आहे. चेंडूला पूल केला. पूल पॉवरफुल चेंडू गेला स्क्वेअरला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करतोय हा सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नये लक्षात ठेवा, कारण आपल्याला फायनलचा सामना लगेच घ्यायचा आहे लक्षात ठेवा. तर अजूनही बघितलं आपण 1 धावेची गरज आहे या ठिकाणी. 1 रन टू गो हियर. बघायचं सिंगल कंप्लीट होतोय का डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय यशमित 11 अर्नाळाचा संघ. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र आणि अर्नाळा संघ लगेच आपला नाणेफेचा कौल तुम्ही उडून घ्यायचा आहे.
हा जो सामना आहे तो 3 षटकांचा असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पॉवर प्ले नसणार आहे, लक्षात ठेवा. चला नाणेफेकीचा कौल येईल दोन संघादरम्यान. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित पांजू ट्रॉफी 2024 हनुमान जयंतीचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा, 35 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा. आणि आता हा ग्रँड फायनल मेगा फायनलचा मॅच. एका बाजूला यशमीत 11 ज्याचे पॅकर